म्हणजेच भारतासह जगभरातील सेंट्रल बँक्स गोल्डवरचा विश्वास वाढवत आहे आणि जोपर्यंत सेंट्रल बँक्स गोल्ड खरेदी करत राहतील तोपर्यंत गोल्डचे भाव वरच जात राहतील. मित्रांनो, अजून 1 वर्षही पूर्ण झालेला नाही आणि सिल्वरने 200% पेक्षा जास्तचा रिटर्न दिलाय. मी एप्रिल 2025 पासून जानेवारी 2026 पर्यंतचा काळ बोलतोय. एकही वर्ष पूर्ण झालं नाही पण रिटर्न 200च्या पार गेलाय. फक्त सिल्वर नाही तर गोल्डच्याही तसंच जबरदस्त वेग दाखवत आहे. गोल्ड आणि सिल्वर दोन्ही ज्या स्पीडने धावत आहे ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत. आता प्रश्न असा आहे की ही रॅली इथेच संपली आहे का की अजूनही वर जायची ताकद बाकी आहे. या लेवलवर गोल्ड आणि सिल्वर खरेदी करावी का की विकून पूर्ण बाहेर पडावं किंवा शॉर्ट पोझिशनिंग घ्यावी? तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तर आणि डीप अनालिसिस देणार आहे. हे ऐकताना तुम्हाला खरंच मजा येईल. खरं तर पुढच्या काळात गोल्ड सोबत काय होऊ शकते हेही आज तुम्हाला समजेल. काही अशा गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही कदाचित कधीही लक्ष दिलं नाही, पण आज मी त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पॉईंट नंबर 1, जुडी शेल्टन. जर तुम्ही गुगलवर जुडी शेल्टन हे नाव सर्च केलं तर तुम्हाला दिसेल की त्या अमेरिकेच्या प्रसिद्ध इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत आणि त्या डोनाल्ड ट्रम्पच्या ॲडवायझरी राहिल्या आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की या वर्षी 4 जुलै म्हणजेच अमेरिकेच्या इंडिपेंडन्स डे US सरकार गोल्ड कन्व्हर्टिबल ट्रेझरी बॉन्ड्स जाहीर करू शकते. म्हणजेच असे बॉन्ड ज्यांना गोल्ड बॅकअप असेल. थोडक्यात सांगायचे तर गोल्ड बॅक बॉन्ड्स. आज जे बॉन्ड्स मार्केटमध्ये आहेत ते फक्त सरकारच्या विश्वासामुळे चालत आहे. लोकांना असं वाटते की हो, US सरकार आपले पैसे परत देईल. पण जर सरकार म्हणालं की आमचे बॉन्ड्स गोल्डने बॅक केलेले आहेत तर लोकांचा विश्वास अजून वाढेल, बॉन्ड्सची डिमांड वाढेल, डॉलर स्ट्रॉंग होईल आणि हे सगळं ट्रम्पसाठी खूप मोठं पॉझिटिव्ह ठरेल. डॉलर घसरण्यापासून वाचवेल आणि पुन्हा एकदा डॉलरची पोझिशन मजबूत होईल. आज ब्रिक्स देश स्वतःची करन्सी आणण्याची चर्चा करत आहेत, पण जर हा प्लॅन आला तर पुन्हा गोल्ड स्टँडर्ड कडे जातो असं समजायला हरकत नाही. आणि असं झालं तर गोल्डचे भाव अक्षरशः आकाशाला भिडू शकतात. आज डॉलर टर्म्स मध्ये गोल्ड सुमारे 4600 प्रति औंसच्या आसपास आहे. तुम्हाला माहित आहे का, US कडे जवळपास 8133 टन गोल्ड आहे जो फोर्ट नॉक्स आणि फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्क मध्ये आहे. पण हा गोल्ड अजूनही $42 प्रति औंसच्या आसपास जुन्या फिक्स्ड रेटवर दाखवत आहे. आता चर्चा आहे की US ट्रेजरी हा गोल्ड आजच्या भावाने रिव्हॅल्यू करणार आहे का? असं झालं तर US कडे जवळपास $1 ट्रिलियन गोल्ड कागदोपत्री तयार होईल. सरकार अजूनही जास्त नोटा छापू शकेल आणि जसं जसं करन्सी प्रिंट होईल तसं तसं गोल्ड आणि सिल्वरचे भावही वाढू शकतात. पॉईंट नंबर 2, RBI अँड सेंट्रल बँक्स. आपण सतत पाहतो की RBI आपले डॉलर्सची रिझर्व्ह कमी करत आहे आणि गोल्डची रिझर्व्ह वाढवत आहे. 2019 मध्ये भारताच्या एकूण रिझर्व्ह मध्ये गोल्डचा वाटा होता फक्त 7%, पण सप्टेंबर 2025 पर्यंत तो जवळपास झाला आहे 43.9%. म्हणजेच भारतासह जगभरातील सेंट्रल बँक्स गोल्डवरचा विश्वास वाढवत आहे आणि जोपर्यंत सेंट्रल बँक्स गोल्ड खरेदी करत राहतील तोपर्यंत गोल्डचे भाव वरच जात राहणार. पॉईंट नंबर 3, इराण संकट. इराणमध्ये सध्या प्रचंड मोठं संकट चालू आहे. प्रोटेस्ट, हिंसा, मृत्यू सगळं काही. डोनाल्ड ट्रम्प यांनीही स्पष्ट सांगितलं आहे की जर इराणमध्ये प्रोटेस्टर्स मारले गेले तर US ऍक्शन घेऊ शकतो. US आणि इस्रायलची मैत्री, हे इराणचे तेल, मिनरल्स, नैसर्गिक संसाधन हे सगळं US ला आकर्षित करतं. जर US युद्धात उतरला तर वर्ल्ड वॉर 3 सारखी सिच्युएशन ही ट्रिगर होऊ शकते आणि असं काही झालं तर गोल्ड आणि सिल्वरचे भाव थांबणारच नाही. पॉईंट नंबर 4, टेक्निकल अनालिसिस. आजच्या घडीला कोणताही टेक्निकल इंडिकेटर, कोणताही चार्ट पॅटर्न असा सिग्नल देत नाही आहे की गोल्ड किंवा सिल्वर मध्ये मोठा क्रॅश येणार. गोल्ड 1.5 लाख जाईल की नाही यावर लोकांना शंका आहे, पण जर तो लेवल तुटला तर प्रचंड मोठ्या पोझिशन्स लिक्विडेट होतील आणि मार्केट अजून वर धावेल. म्हणूनच जास्त लेव्हरेज घेऊ नका. खरेदी असो किंवा विक्री, जोखमीची पोझिशन टाळा. पॉईंट नंबर 5 आणि शेवटचा मुद्दा, FED आणि इंटरेस्ट रेट्स. FED वर सध्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. जेरोम पॉवेल यांनी स्वतः सांगितलं आहे की हा राजकीय दबाव आहे. जर दबावाखाली इंटरेस्ट रेट कट झाले तर मार्केटमध्ये नवीन पैसा येईल आणि तो पैसा गोल्ड, सिल्वर यातच जाईल. यावर्षी किमान 2 रेट कट्सची शक्यता आहे. इन कन्क्लुजन, सध्या तरी गोल्ड आणि सिल्वर मध्ये घसरण्याचे संकेत नाही. जेव्हा ट्रिगर मोठा दिसेल तेव्हा यावर वेगळा व्हिडिओ बनवू. तोपर्यंत कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते गोल्ड आणि सिल्वर इथून क्रॅश होणार की अजून वाढणार. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओराना.